हाय गाईज. सो टुडेज व्हिडिओ इज ऑन, जसं की तुम्ही थंबनेलवर वाचलं असेल, हाऊ टू मॅनेज बोर्ड्स अँड सी ई टी. दीदी, बोर्ड कसं मॅनेज करू सी ई टीसोबत? दीदी, बोर्डसाठी फक्त 5च महिने राहिले आहेत, फक्त 4च महिने राहिले आहेत, बोर्ड कसं करू? बोर्ड तर होणार नाही फक्त सी ई टीचे एम सी क्यूज सॉल्व करून. असं खूप साऱ्या जणांचे डाऊट्स होते. मी 3 लाईव्ह घेतलेत आत्तापर्यंत Q&Aचे. त्याच्यात खूप साऱ्या जणांनी मला विचारलं की बोर्ड कसं करू सी ई टीसोबत. बोर्डचे क्वेश्चन्स तर सॉल्व नाही ना होणार सी ई टीचे, फक्त बेसिक केले तर. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही सी ई टी व्यवस्थित केला आतापासून 4 महिने, तर तुमचं बोर्डही होईल. पण ज्यांना ती स्ट्रॅटेजी पटत नसेल त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. ही स्ट्रॅटेजी तर तुम्ही सॉल्व केली, म्हणजे फॉलो केली, तर तुमचं बोर्डमध्ये 80+ पर्सेंटेज येईल. 75 तर कुठेच नाही गेलं, 75+ पर्सेंटेज येईल. आणि त्यानंतर सी ई टीमध्ये तुमचे 95+ पर्सेंटाईल येतील. इवन 99 पण येऊ शकतात, 99.5 पण येऊ शकतात. ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही किती डेडिकेटेड आहात तुमच्या ड्रीमशी, किंवा तुम्ही किती कन्सिस्टंटली एखादी गोष्ट फॉलो करता. ओके. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही सी ई टीचा पेपर पॅटर्न किंवा सी ई टीचा सिलेबस बघितला, तर सी ई टीमध्ये ना 80% सिलेबस किंवा 80% क्वेश्चन्स हे 12च्या सिलेबसमधून येतात आणि 12चा पूर्ण सिलेबस आहे. आणि 20% क्वेश्चन हे 11च्या सिलेबसमधून येतात, ज्याच्यात की 11चे काही चॅप्टर असतात. फॉर एक्झाम्पल 10 चॅप्टर्स पर सब्जेक्ट. फिजिक्सचे कोणते तरी 10 चॅप्टर, केमिस्ट्रीचे 10 चॅप्टर, मॅथ्सचे 10 चॅप्टर, असं. सो हे जे आहे ना, हे तुम्ही मग काय करायचं, तुम्ही असं 11थकडे तर जास्त लक्ष दिलेलं नसेल किंवा देऊही नका जर सी ई टी फोकस्ड असाल तर. 12थवरच जास्त फोकस करा, कारण 12चा ऑफकोर्स क्वेश्चन 12थमधून जास्त येणार आहे. 11चे काही चॅप्टर करायचे, ते कोणते करायचे ते पण मी तुम्हाला पर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो जसं की आपण ऐकलं की 12थमधून 80% क्वेश्चन्स येतात. सो सी ई टीसोबत आहे ना, तुमचे 12चे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. फॉर एक्झाम्पल रोटेशनल डायनामिक्समध्ये काय आहे, त्यानंतर ऑसिलेशनसारख्या चॅप्टरमध्ये काय आहे, किंवा मॅथ्समध्ये वेक्टर्समध्ये काय आहे, नेमकं काय आहे त्या चॅप्टरमध्ये, ते तर तुमचं सी ई टीने कवर होऊनच जातं. देन बोर्डसाठी तुम्हाला वेगळं काय करायचं आहे. नवनीतचं 21 सेट म्हणून एक येतं, त्याला आपण अपेक्षित असं म्हणतो, किंवा मग डायजेस्ट येतात नवनीत, टार्गेट अशा पब्लिकेशन्सचे. सो त्याच्यात आहे ना काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले असतात, ते सॉल्व करायचे बोर्डसाठी वेगळं म्हटलं तर. त्यानंतर प्रूफ्स असतात, थिअरम्स असतात. त्या मॅथ्समध्ये काही थिअरम्स आहेत, आपल्याला केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये प्रूफ्स असतात. ते तुम्ही एका वहीत लिहून काढायचे. व जेव्हा तुम्हाला वाटेल ना, यार आता माझं इच्छा नाही आहे, मला ना पी वाय क्यू सॉल्व करावं वाटतं आहे, ना मला एखादं लेक्चर पाहावं वाटतं आहे, यार बोर झालं आहे ते मला, काही नाही, बुक हातात घ्यायची आणि जस्ट रीड करायचं की ओ इथे ही स्टेप लागली आहे, अच्छा मग यानंतर कोणती स्टेप लागते, जस्ट रीड करायचं. ओके. नेक्स्ट आणखीन बोर्डचे पी वाय क्यूज असतात. पी वाय क्यूज म्हणजे असं नाही आहे की ते खूप इफेक्टिव्ह आहेत किंवा ते केल्याने तुमचे 95+ मार्क्स येतील. पण आय थिंक पी वाय क्यूज असे आहेत ना, ते नेसेसरी आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की काही पी वाय क्यूज असे आहेत की ज्याच्यात एक पॅटर्न फॉलो होतो आहे, की हा पी वाय क्यू दर 2 वर्षांनी रिपीट होतो आहे, हा पी वाय क्यू दर एखाद्या वर्षांनी रिपीट होतो आहे, राईट. किंवा काही क्वेश्चन्स असे आहेत जे दरवर्षीच येत आहेत, काही क्वेश्चन्स असेही असतात, किंवा काही क्वेश्चन असेही असतात, किंवा काही फॉर्म्युले जे कधीच विचारलेले नसतात. सो असं तुम्ही एक तुम्हाला नंतर कळायला लागतं. सो इतके सारे तुम्ही काय करायचं, जेव्हा तुम्हाला सी ई टीच्या अभ्यासाचा कंटाळा येईल की नाही आता मला ते एम सी क्यूज नाही सॉल्व करावं वाटत आहे, तर मी एक्झॉस्ट झालं आहे माझं माइंड, काही नाही, बोर्डची बुक घ्यायची, प्लेन जे कोणते प्रूफ्स आहेत त्याच्यात ते अंडरलाईन करून घ्यायचे किंवा टिक करून घ्यायचे, हायलाईट करून घ्यायचे. त्यातल्या ज्या महत्त्वाच्या स्टेप्स आहेत त्या हायलाईट करत बसायचं. त्यानंतर एका वहीत तुम्ही थेरम्स किंवा प्रूफ्स लिहून काढायचे, त्याच्यासाठी एक वही करा. 100 पानी वही केली तर त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही पण होऊन जाईल. मग ते त्याच्यात लिहून काढायचे. त्यानंतर न्यूमरिकल्स कोणकोणत्या टाईपचे येतात. बोर्डमध्ये न्यूमरिकल्स नका स्किप करू. म्हणजे न्यूमरिकल जर 2.5 मार्काला 3 मार्काला येत असेल ना, तुमचे 2.5 मार्क कन्फर्म असतात. गिवन लिहायचं, काय फाइंड करायचं आहे ते लिहायचं, त्यानंतर थोडंसं सोल्युशन लिहायचं. सोल्युशन थोडं लांबवलं, आपल्याला स्टेप वाईज नाही लिहिता येत मला माहिती आहे, कारण आपण सी ई टी फोकस्ड आहोत. पण थोडं जरी लांबवलं तर 3 पैकी 2 मार्क तर कसेही मिळतात. आणि त्यानंतर प्रूफचं पण तसंच आहे, काही जर स्टेप चुकल्या तर अर्धा 1 मार्क कट होतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यानंतर बोर्डसाठी मेन
मेजर फोकस हँडरायटिंगवर द्यायचा. तो माणूस हे नाही बघणार आहे की तुम्ही लिहिलं काय, तो हे बघणार आहे तुम्ही कसं, म्हणजे तो हे बघणार आहे की तुम्ही लिहिलं कसं आहे, की तुमची हँडरायटिंग कशी आहे, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, लाईन्स मारल्या आहेत तुम्ही, त्यानंतर व्यवस्थित समजेल असं जे म्हणजे आता काही काही टॉपिक्स असे असतात. फिजिक्समध्ये आम्हाला मागच्या वेळेस डॅम्प्ड ऑसिलेशनचा क्वेश्चन आला होता. मला काहीही येत नव्हतं, पण मला डायग्राम येत होती. मी डायग्राम काढली, प्रिलिमची गोष्ट सांगते, मी डायग्राम काढली, बाजूला ती डायग्राम थोडीशी माझ्या शब्दात एक्सप्लेन केली. सरांनी मला आय थिंक 3 पैकी 1.5 मार्क दिला होता. डायग्रामचा 1.5 मार्क भेटला. 1.5चे 2 होतात, तुम्हाला जर माहिती असेल. आपल्याकडे अर्धा मार्क, हाफ मार्क्स द्यायची सिस्टीम नाही आहे. त्याचा आपोआप 1 मार्क होतो. तर असं तुम्ही ट्राय करू शकतात काही जुगाड. सो दॅट्स इट. आणि मॅथ्ससाठी तर एवढंच सांगेल, थेरम्स एकदम व्यवस्थित करून जा. सेकंड म्हणजे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स करा, नाही करा असं नाही, पण ते कोणते करा, जे चॅप्टर मोस्ट वेटेड आहेत त्यांचे करा. आणि मॅथ्ससाठी PYQ करा. पूर्ण PYQवरूनच पेपर येईल. एकदम बेस्ट PYQज करा. 2024चे करा, 25चे का नाही, 25चे रिपीट होण्याचे चान्सेस कमी असतात. सो 21 to 24 हे बोर्डचे PYQज करायचे. कुठे भेटतील दीदी? फ्रीमध्ये पाहिजे. शाला.com आहेत. टार्गेटच्या याच्यावर पेपर वाईज आहेत, टार्गेटच्या वेबसाईटवर. त्यानंतर बऱ्याचशा वेबसाईट फ्री बोर्ड्स PYQज प्रोव्हाइड करतात. तिथून तुम्ही पेपर डाउनलोड करू शकता. आन्सर पाहिजे असतील ते पण गुगलवर, यूट्यूबवर अवेलेबल असतात. ChatGPT आहे तुमच्याकडे, AI, त्याला तुम्ही विचारू शकता. सो दॅट्स इट फॉर व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ असेल की हाऊ टू मॅनेज PCMB. PCMB ग्रुप ज्यांचा आहे, जनरल ग्रुप, त्या कसं मॅनेज करायचं, काय करायचं, त्यांच्यावर नेक्स्ट व्हिडिओ असेल. सो दॅट्स इट. हाय, जाता जाता एवढंच सांगेल की आपण दर संडेला एक लाईव्ह घेतो. लाईव्हचा टायमिंग एखाद्या वेळेस व्हॅरी होतो, पण प्रत्येक संडेला आपण एक 1 आवरचं लाईव्ह घेतो. सो ते कधी दुपारून असतं, कधी संध्याकाळून असतं. सो आपण आत्तापर्यंत 3 लाईव्ह घेतलेत आणि त्याच्यात आपण बऱ्याच जणांचे डाऊट्स क्लिअर केलेत अबाउट द एक्झाम, अबाउट व्हेरियस थिंग्स लाईक. तर तसं जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही संडे लाईव्ह जॉईन करू शकतात. त्याच्यात आपण खूप छान डाऊट डिस्कशन घेतो. लाईव्ह हे यूट्यूबवरच असतं व तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही तिथे लाईव्ह सेक्शनमध्ये टाकू शकता, विचारू शकता लाईव्ह चॅटमध्ये, व मी इन्स्टंटली आन्सर करतो. सो तुम्ही तर रविवारी लाईव्ह जॉईन करू शकता. ते तुम्हाला एक मोटिवेशन देईल व रिफ्रेशमेंट म्हणून एक काही असतं, तर तसं तुम्ही ते लाईव्ह जॉईन करू शकता. सो ऑल द बेस्ट अँड बाय फॉर टुडेज व्हिडिओ.